हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी शेळके ब्लाऊज डिझाईन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण 30 इंच कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत. तर आधी आपण पेपरवर कटिंग आणि ब्लाऊज पीस कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही फिटिंगपर्यंत बघणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर दिलेल्या ब्लाऊजवरून मी ही मापे घेतली आहे. उंची 13.5, छाती 30, कंबर 25, बाही 7.5, दंड 10, मागचा गळा 7 आणि पुढचा गळा 6.5 आहे. तर इथे मी हा कार्डशीट पेपर जो घेतलेला आहे तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे. घडीच्या बाजूने माझ्याकडून ठेवलेला आहे. तर पुढच्या भागात 13.5 अधिक 1.5 अशा पद्धतीने 15 इंचावर 13.5 अधिक 1.5 15 इंचावर मी ही मार्किंग करून घेणार आहे. आणि मागच्या भागात 13.5 अधिक 1 14.5 अशा पद्धतीने आपण घेणार आहोत. तर आधी मी पुढचा भाग काढून घेणार आहे. 15 इंचावर ही अशी मी पट्टीने सरळ रेषा ओढून घेणार आहे. त्यानंतर आता आपण मुंडा घेणार आहे. तर मुंड्याचं माप मुंडा आणि शोल्डर, तर शोल्डरचं माप मी 5.25 इंचावर मार्क करून घेतला आहे. आणि शोल्डर 30 इंचासाठी आपण 5.5 घेणार आहोत. तर या पद्धतीने मी मार्क करून घेतलेला आहे. यानंतर आता आपण छातीचं माप टाकून घेणार आहे. तर छातीचं माप आहे 30, तर 30चा चौथा भाग 7.5 आणि त्यामध्ये 1.5 किंवा 2 इंच तुम्ही मिळवू शकता. तर मी इथे 2 इंच मिळवणार आहे. कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की तुम्ही माया जास्त ठेवा, म्हणून मी 2 इंचावर ठेवणार आहे. तर 7.5 अधिक 2 9 इंचावर मी मार्किंग करून घेतले आहे. आणि कमरेचा भाग त्यापेक्षा अर्धा इंचाने कमी घेतलेला आहे. यानंतर आता आपण मुंड्याचे माप टाकून घेणार आहे. तर पाठीमागील आणि पुढील मुंडा दोन्ही सोबतच काढून घेणार आहोत. तर पाठीमागील मुंडा आपण 1.5 इंचावर आणि पुढचा मुंडा 1 इंचावर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहोत. आणि मागच्या भागाला 1.5 इंचावर या पद्धतीने गोलाकार आकार देऊन आणि पुढच्या भागालाही अशा पद्धतीने आकार देऊन घेतले आहे. त्यानंतर आता आपण गळा खोली टाकणार आहोत. तर गळा खोली मी 2.5 इंचावर टाकणार आहे. शोल्डर होईल 2.25 अशा पद्धतीने आपण माप टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर गळा आहे 6.5 इंच, तर 6.5 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे. या पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. तर या पद्धतीने आपण पुढचा गळ्याचा मार्किंग टाकून घेतल्याच्या नंतर आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी आता गळ्याला हलक्या हाताने गोल असा आकार देऊन घेणार आहे. या पद्धतीने आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता आपण खालच्या बाजूने योकपट्टी काढणार आहोत. तर योकपट्टी काढताना एका बाजूने 3.5 आणि फिटिंगच्या बाजूने 3 या पद्धतीने मार्किंग करून आपल्याला 3.5 ज्या बाजूने घेतला आहे तिथे थोडासा कर्व देऊन घ्यायचा आहे योकपट्टीसाठी. आणि आपल्या मापाला दिलेल्या ब्लाऊजवरून तुम्ही कटोरी किती आहे त्यानुसार तुम्ही कटोरी ही घेऊ शकता. तर इथे दिलेल्या मापानुसार मी कटोरी आहे तेवढी टाकून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला ही कटोरी वाढवूनच घ्यायची आहे. या पद्धतीने मुंड्यापासून इकडे मी 2.5 इंचावर मार्किंग करून पुढच्या मुंड्यापासून 2.5 इंचाची मार्किंग करून कटोरीचा आकार काढून घेतलेला आहे. आता आपण हे दोन्हीही पेपर कटिंग करून घेऊया. सावकाश असे दोन्ही पेपर आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. बघा, तर अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत. अगोदर आपण मागच्या बाजूचा मुंडा कापून घेणार आहोत. या पद्धतीने अगोदर मागचा बाजूचा मुंडा कापून घेतल्याच्या नंतर आता आपण दोन्हीही पेपर सेपरेट करून घेणार आहोत. बॅक पार्ट आणि पुढचा पार्ट या पद्धतीने सेपरेट करून घेतल्याच्या नंतर आता आपण तुम्हाला सांगणार आहे पुढच्या भागात आपण 13.5 अधिक 1 1.5 इंच मिळवले होते. तर आपल्याला मागच्या भागामध्ये 13.5 अधिक 1च मिळवायचे असते. अशा पद्धतीने मी आता यामधून अर्धा इंच मायनस करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी अर्धा इंच मायनस करून दोन्ही सोबत आपले पॅटर्न काढून होतात. तर आता आपण इथे गळा खोली घेणार आहोत. 2.5 इंचावर गळा खोलीचं माप टाकून घेणार आहोत. मागचा गळा आहे 7 इंच. 7 इंचावर गळा आखून घेतला मी. या पद्धतीने 7 इंच गळा आखून घेतल्याच्या नंतर आपण गळ्यालाही तुम्हाला पाहिजे तो आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे गोल गळा सांगितलेला होता त्यामुळे मी गोलच आकार टाकून घेतलेला आहे. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही तो घेऊ शकता. आता आपल्याला मागचे टक्स टाकताना नेहमी शोल्डरच्या मध्यातून टक्स टाकून घ्यायचे असतात.
तर शोल्डरच्या मध्ये इथे मी 4-4.5 आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे शक्यतो 4-4.5 इंचावर टक्स टाकून घ्यायचा आहे उंची टक्सची, आणि अर्धा इंचाची या दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचावर मार्किंग करून आपल्याला मागच्या बाजूने हे टक्स टाकून घ्यायचे असतात. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. तर पुढचा भाग घेतलेला आहे मी, आणि पुढच्या भागाचा अगोदर आपण मुंडा जो आपण घेतला होता तो कटिंग करून घेणार आहोत, आणि पुढचा भागही जो जसा आखून घेतला होता त्याप्रमाणे आपण कटिंग करून घेणार आहे. आता योगपट्टी सेपरेट करून घेतली, कटोरी सेपरेट करून घेतली, आणि साईड पॅटर्न पण आपण सेपरेट करून घेणार आहोत. बघा, तरी इथे आता मी दुसरा एक कटोरी वाढवण्यासाठी दुसरा पेपर घेऊन अगोदरची आपण जी कटोरी काढली होती ती कटोरी पूर्ण त्यावर मार्क करून घेणार आहोत आहे तशी आपण त्याच्यावर ड्रॉ करून घ्यायची आहे. तर या गोलाकार बाजूने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे अर्धा इंचाने. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचाचा मार्किंग करीत आपल्याला ही कटोरी अर्धा इंचाने पूर्ण गोला आकाराने वाढवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण ही गोलाकार बाजू पूर्ण ड्रॉ करून घेणार आहोत. त्यानंतर पुढच्या बाजूने आपण जी उंची आहे त्या बाजूने आता हे 5 इंचावर मार्किंग आलेलं आहे. तर या बाजूने मी 5 इंचाचं मार्किंग कुठे येते ते बघून 5.5 इंचावर आलेले 5.5 इंचावर मार्किंग करून अशा तिरकी रेषा ओढून घेतलेल्या आहे. इथे मी 1.5 इंचाचं मार्किंग करून 1.5 इंचावर ही रेषा घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या दोन्ही टोकं एकमेकावर ठेवून त्यांचा मध्य घ्यायचा आहे, आणि तिथून पुन्हा आपल्याला 1.5 इंचावर खाली मार्किंग करून घ्यायचे आहे, आणि दोन्ही बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली ही 30 इंच मापाची कटोरी तयार झाली आहे. तर आता आपण ही कटोरी देखील कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने एकदम सोपी आणि एकदम परफेक्ट ही कटोरी बसते. तर इथे आपली पुढच्या भागाची आणि मागच्या भागाची कटिंग झालेली आहे. तर आता आपण बाहीची कटिंगसुद्धा बघणार आहोत. तर बाहीची कटिंग करण्यासाठी आता आपण डबल फोल्डेड पेपर घेणार आहोत. तर पेपर आधी फोल्ड करून घ्यायचा आहे. बाहीची लांबी आपली आहे 7.5 इंच. तर आपण 7.5 अधिक अर्धा इंच मिळवून घेणार आहोत आपली मार्जिनसाठी, आणि अशा पद्धतीने 8 इंचावर मार्किंग करून मी 3चा बॉक्स तयार करून घेणार आहे. त्यानंतर आपण जे छातीचं माप टाकलं होतं तेच माप आपण इथे घेणार आहोत. त्या अशा पद्धतीने मी जे माप 4था भाग आपला होता तो 4था भाग घेऊन आपला दंडाचा जो भाग आहे दंडगेर जो आहे दंडगेर आहे आपला 10, तर 5 दंडाच्या निम्मे 5 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच असं शिलाई मार्जिन ॲड करत आपला दंडगेर देखील मी खाली टाकलेला आहे या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आपल्याला बाहीची देखील ही कटिंग करून घ्यायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट आपला हा पेपरची कटिंग इथे तयार होते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला टेप ठेवून त्यामध्ये त्याचा निम्मा घ्यायचा आहे, आणि त्याचा निम्मा घेऊन अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपल्याला हा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हा जो आकार दिलेला आहे अशा पद्धतीने ती बाही एकदम परफेक्ट बसते, फुगा वगैरे अजिबात येत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पेपर कटिंग करून घ्यायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपला हा पेपर पॅटर्न कट होतो. तर आता आपण एक बाजूवरची काढली आणि पुढच्या मुंड्याची बाजू आपण हा खड्ड्याची जी बाजू असते ती पुढच्या बाजूने आपल्याला ब्लाऊजला स्टिचिंग करताना ही बाजू आपली पुढच्या बाजूने येते. तर अशा पद्धतीने आपली ही ब्लाऊजची बाही देखील तयार झाली आहे. अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊजचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे. आणि आता हे पेपर कटिंग आपण पेपरचे पॅटर्न जे आहे ते अस्तरवर टाकून आपण कटिंग करून घेणार आहोत. तर ब्लाऊजच्या घडीच्या बाजूने आपल्याला पाठीमागचा भाग टाकून घ्यायचा आहे. फोल्ड केलेला जो ब्लाऊजचा अस्तरचा जो भाग आहे त्या बाजूने आपण हा भाग पॅटर्न टाकून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचे संपूर्ण पॅटर्न टाकून घ्यायचे आहे. तर आता मी बाही या बाजूने टाकून घेणार आहे, आणि खालच्या बाजूने जरा खालीवर होतं कापड, त्यामुळे मी खालच्या बाजूने एक लाईन टाकून त्यानुसार प्रॉपर हे पेपर पूर्ण कटिंग करून घेणार आहे. त्यानंतर आता आपल्याला साईड पॅटर्न, कटोरी, योगपट्टी हे सगळे पार्ट आपल्याला ब्लाऊज पीसवर अस्तरवर टाकून घ्यायचे आहे, आणि व्यवस्थित आखून घ्यायचे आहे चॉकच्या मदतीने.
यानं आखून घेतल्यानंतर आता आपण इथे कटोरी टाकून घेणार आहोत. कटोरी नेहमी आपल्याला क्रॉसमध्ये टाकायची आहे, जेणेकरून ती एकदम फ्लेक्झिबल अशी क्रॉसमध्ये टाकली ना ती असं कपडा असा क्रॉसमध्ये ओढला गेला पाहिजे, तेव्हा ती कटोरी व्यवस्थित छान बसली जाते ब्लाऊजची. त्यानंतर आता इथे योगपट्टीसुद्धा आपण काढून घेणार आहोत. योगपट्टी मी मार्क करून घेतली आहे आणि आता आपले हे 5ही पार्ट ब्लाऊजचे आपण अस्तरवर मार्किंग करून घेतलेले आहे. तर आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करताना अतिशय सावकाश पद्धतीने ही कटिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपली कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या सर्व ब्लाऊजच्या पार्टची कटिंग इथे झालेली आहे. तर आता हेच अस्तरचे जे भाग आहे ते आता आपण ब्लाऊज पीसवर देखील कटिंग करून घ्यायचे आहे. ब्लाऊज पीसवर कटिंग करताना नेहमी आपल्याला ब्लाऊजचे जे लायनिंग आहे, कापड जे आपल्याला दिलेलं आहे साडीचं, त्याचं जे कापड आहे ते नेहमी उभ्या याच्यात टाकून आपल्याला ब्लाऊजचं हे कटिंग करायचं असतं. चला तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करून घेऊया. तर आता कटोरीचे जे भाग घेतलेला आहे ते आपल्याला समोरासमोर मेन जे फॅब्रिक आहे ते समोरासमोर ठेवून त्यावर अस्तरही आपल्याला ठेवून घ्यायचे आहे समोरासमोर बाजूने. आणि अशा पद्धतीने आपली कटोरी जर समोरासमोर ठेवली तर आपली कटोरी दोन्ही बाजूची कटोरी एकसारख्या होणार नाहीत आणि ती गोष्ट सुकणार सुद्धा नाही. तर अशा पद्धतीने आपण ह्या कटोरी जोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला उर्वरित सगळे पार्टही हळूहळू जोडून घ्यायचे आहे सावकाश पद्धतीने. तर योगपट्टीसुद्धा या पद्धतीने जोडून मी सुरुवातीला सगळे पार्ट या पद्धतीने जोडून घेते. त्यानंतर योगपट्टीला आपल्याला अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली योगपट्टी आहे त्याची फिनिशिंगसुद्धा एकदम प्रॉपर आणि एकदम व्यवस्थित येते. अशा पद्धतीने आपली ही योगपट्टीसुद्धा शिवून तयार होते. या पद्धतीने आपली कटिंग योगपट्टीची तयार झालेली आहे. अशा पद्धतीने दुसरी जी योगपट्टी आहे तीसुद्धा आपण स्टिच करून घेणार आहोत. तिला ही दाब शिलाई देऊन तिचं हे एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली कटोरी आणि योगपट्टी तयार झाली. त्यानंतर साईड पॅटर्नसुद्धा या पद्धतीने समोरासमोर ठेवून त्यानंतर तेही अस्तरचे पार्ट आपल्याला त्यावर समोरासमोर ठेवून याची देखील शिलाई करून घ्यायची आहे. अस्तरचे जे ब्लाऊज असतात ना ते शिलाई करताना नेहमी आपल्याला त्यावर सपाट हात ठेवून कुठे घोळ पडणार नाही मेन फॅब्रिकला याची आपल्याला काळजी घ्यायची असते, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला कुठं फुगावा आणि किंवा म्हणजे ते व्यवस्थित फिनिशिंगसुद्धा एकदम प्रॉपर दिसते. त्यामुळे शिवताना नेहमी त्याच्यावर सपाट हात ठेवून एकदम प्रॉपर शिवून घ्यायचं आहे. एकदम म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज आपला दिसला पाहिजे या पद्धतीने. आणि आता आपण हे जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सुद्धा आपण कट करून घेणार आहोत. पुढे आता आपण बाहीची स्टिचिंग बघणार आहोत. तर बाहीची स्टिचिंग करताना आता हे जे मेन फॅब्रिक आहे तर त्याला खालच्या बाजूने अस्तरचे गोट नाही येतो ते पट्टी दिलेली आहे, तर तो मुडपला तर तो पूर्ण शिलाईमध्ये दाबला जाईल, म्हणून मी अस्तरच 1/2 इंचाने आतमधून फोल्ड करून घेणार आहे. आणि या पद्धतीने आता व्हिडिओ ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने आपण या बाह्या स्टिच करून घेणार आहोत. ही बाही जी आतल्या बाजूने डायरेक्ट आता आपण फोल्ड करणार आहोत, त्यामुळे जेणेकरून ती पट्टी व्यवस्थित दिसेल आणि ब्लाऊजची बाहीची फिनिशिंग ही एकदम प्रॉपर येईल. या पद्धतीने मी आता ही बाही जोडून घेणार आहे. बघा मित्रांनो, इथे जर पायपिंग वगैरे जर असती ना तर मी ती पायपिंग उसवून पण बाही फिटिंग केली असती, पण इथे पायपिंग नाही आणि ती अटॅच लेस होती, त्यामुळे मग ते फोल्ड झाली असती जेव्हा मी अस्तर पलटे केले असतं. तर त्यामुळे मग मी या पद्धतीने ही बाही जॉईन करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी आता दोन्हीही बाह्या तयार करून घेणार आहे. आता आपला पुढचा भाग बाहेर तयार झाल्याच्या नंतर आता राहिलेला आपला बॅक पार्ट जो आहे तो सुद्धा आता आपण स्टिच करून घेणार आहे. तर पाठीमागचा भाग स्टिच करताना मी इथे सोप्या पद्धतीने ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सरळ बाजूने ठेवून त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि कमरेच्या बाजूने शिलाई करून घेतलेली आहे. आणि कमरेच्या बाजूने शिलाई करून झाल्याच्या नंतर गळ्यालाही जो आकार आपण दिलेला आहे त्या आकारानुसार आपल्याला 1/2 इंचाचं अंतर ठेवून आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे.
त्यानंतर मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे मधील तो आपण कट करून घेणार आहोत हळूवारपणे आणि सावकाश या पद्धतीने आपण शिलाईच्या आतूनच आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून आपला गळा एकदम प्रॉपर फिनिशिंग येते आणि पलटी पण एकदम व्यवस्थित होतो। अशा पद्धतीने आपला गळा पलटी झाल्याच्या नंतर आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देताना नेहमी एक काळजी घ्यायची आहे, आपल्या मेन फॅब्रिकच्या वरती अस्तर दिसून आलं नाही पाहिजे, जेणेकरून फिनिशिंग एकदम छान दिसेल। अशा पद्धतीने एकदम प्रॉपर अस्तर आणि मेन फॅब्रिक एकावर एक व्यवस्थित घेऊन मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्टची शिलाईसुद्धा करून झालेली आहे। यानंतर साईडनेही आपल्याला संपूर्ण बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्याच्या नंतर हा जो एक्स्ट्राचा राहिलेला कपडा आहे तोही व्यवस्थित पूर्ण बॅक पार्टचा कटिंग करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला बॅक पार्टला मागच्या बाजूने टक्स टाकून घ्यायचे आहे। तर शोल्डरच्या बरोबर मध्यातून आपल्याला हे टक्स टाकून घ्यायचे आहे आणि टक्सच्या दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई एकदम लॉक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले टक्स उसवले जाणार नाही। अशा पद्धतीने एकसारखे दोन्ही टक्स एकाच अंतराने एकदम व्यवस्थित प्रॉपर आले पाहिजे, अशा पद्धतीने मार्किंग करून तुम्ही टक्स टाकून घ्यायचे आहे आणि शिलाई लॉक करून घ्यायची आहे। बघा, तर अशा पद्धतीने आपल्या बॅक पार्टची सुद्धा स्टिचिंग पूर्ण झालेली आहे। आता बॅक पार्टला लेस लावायला सांगितलेली होती, त्यामुळे आता ही मी गोल्डन कलरची ब्लाऊजला मॅच होईल अशी ही लेस लावून घेतलेली आहे। लेस लावताना नेहमी लक्षात ठेवायचे, लेस छोटी असो किंवा मोठी, म्हणजे ब्रॉड जरी असली किंवा एकदम नाजूक जरी असली तरी दोन्हीही कडेने लेसला शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून लेस आहे ना उलटी किंवा अशी पलटी पडत नाही, ब्लाऊजला एकदम प्रॉपर एकदम व्यवस्थित बसते। त्यानंतर आता आपण कटोरी स्टिच करून घेणार आहोत। तर कटोरी शिलाई करून कटोरी टक्स टाकून घेताना आपल्याला एकावर एक दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे आणि दोन्ही पॉईंट एकावर एक जोडून घेतल्याच्या नंतर खालच्या बाजूने 1.25 आणि वरती आपल्याला 2.5 इंचावर हा टक्स मारून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार होते। हे बघा, या पद्धतीने आपली कटोरी दोन्ही साईडची तयार झालेली आहे। या पद्धतीने कटोरी तयार झाल्याच्या नंतर आता आपण साईड पॅटर्न समोरासमोर ठेवून घेणार आहे। अशा पद्धतीने साईड पॅटर्न ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून किंवा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून जसं तुम्हाला शिवायला जमतंय त्या पद्धतीने तुम्ही हे मार्जिन घ्यायचं आहे। या पद्धतीने शक्यतो अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून घ्यायचं आहे। या पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिवून घ्यायचं आहे। त्या कटोरी तुम्ही खालच्या बाजूने वरती जोडीत न्या किंवा वरच्या बाजूने खाली जोडीत नाही। अशा पद्धतीने कट केलेली कटोरी उरतही नाही आणि कमीही पडत नाही। बघा, दोन्ही बाजूने जोडून दाखवली, खालून वरती आणि वरून खाली दोन्ही बाजून जोडली, कटोरी अजिबात आपल्याला कमी देखील आलेली नाही। अशा पद्धतीने यानंतर आता आपण योकपट्टी जोडून घेणार आहोत। तर योकपट्टी मी अगोदर लावून बघितली, आपल्याला कमी पडते किंवा उरते का, तर अजिबात नाही। कटोरी एकदम योकपट्टीसुद्धा आपली एकदम प्रॉपर बसलेली आहे। ही जे आपण ब्लाऊजला टक्स टाकले होते तेव्हा आपण टक्स टाकल्याच्या नंतर योकपट्टी देखील आपली प्रॉपर मापात बसलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही योकपट्टी दोन्ही बाजूनी जोडून घ्यायची आहे। एक्स्ट्राचा जो कपडा राहिलेला असतो तो शिलाई झाल्याच्या नंतर कट करून घ्यायचा आहे। बघा, तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील योकपट्टी जोडून घ्यायची आहे। जो 3.5 इंचाची जी आपण कटिंग करताना जी मोठी बाजू होती ती आपल्याला कटोरीच्या बाजूने घ्यायची आहे आणि 3 इंचाची जी बाजू आहे ती आपल्याला साईड फिटिंगच्या बाजूने घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला ही योकपट्टी जोडून घ्यायची आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आणि एकदम फिनिशिंग सहित ही आपण कटोरीचा पार्ट योकपट्टी जोडून घेतलेला आहे। धागे निघायचं टेन्शन नाही आणि एकदम दिसायला एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपला हा ब्लाऊज तयार होतो। अशा पद्धतीने आपला हा पुढचा भाग देखील रेडी झालेला आहे। यानंतर आता आपण काजे बटन पट्ट्या तयार करून घेणार आहोत। पुढे आता आपण 1.5 इंचाची मेन फॅब्रिक आणि अस्तरची या पद्धतीने आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे। पट्टी कापल्याच्या नंतर आपण एक बाजूने ती फोल्ड करून घ्यायची आहे। फोल्ड केल्याच्या नंतर पुढे आपल्याला ही पट्टी या पद्धतीने जोडून घ्यायची आहे। अतिशय सावकाश आणि खालच्या बाजूने ही पट्टी दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित येईल। त्यानंतर दाखवल्याप्रमाणे त्याला दाबटीप देखील
देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ब्लाऊजची आणि आपली या पट्टीची फिनिशिंग एकदम प्रॉपर आणि एकदम व्यवस्थित येईल. यानंतर जोडलेल्या पट्टीच्या बरोबर मधोमध आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक बाजू ओपन ठेवायची आहे. या पद्धतीने ही बाजू ओपन ठेवायची आहे, जेणेकरून आपण हुकांसाठी ज्या खासा लागतात त्या खासा आपण तिथे ओपन ठेवता येतील. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने जी पट्टी लागणार आहे ती सुद्धा आता आपण तयार करून घेणार आहे. दाखवल्याप्रमाणे एक बाजूने ती सुद्धा फोल्ड करून घेऊन दुसऱ्या बाजूच्या उलट्या सरळ बाजूने जोडून आपल्याला उलट्या बाजूने ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. या पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून तिला दाबटीप देऊन आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने या पद्धतीने आपल्याला चेक करून सुद्धा घ्यायची आहे आपली कटोरी आणि योगपट्टी. हे बघा, या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे आपली कटोरी आणि हे दोन्ही एकावर एक व्यवस्थित येत आहेत की नाही, आपला एक थोडा गळा छोटा मोठा होतोय का ते सुद्धा बघायचे आहे. थोडंफार खालीवर असेल तर ते क्लिअर करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपला कटोरीचा पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण गोट किंवा पुढील गळ्याला पट्टी देखील करून घेऊ शकतो. तर इथे मी मागील बाजूने मी पलटी केलेला आहे, त्यामुळे इथे मी गोट करणार नाही आहे, तर इथे मी पट्टीच करून घेणार आहे. तर मी 1 इंचाची या पद्धतीने क्रॉसमध्ये अस्तरची पट्टी कापून घेतलेली आहे आणि ती या पद्धतीने एका बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. बघा, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पट्टी 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हळूवारपणे आणि ओढायची नाही आहे, एकदम प्रॉपर जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पट्टी जोडून सुरुवातीला आपल्याला ती लॉक देखील करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने आपण त्याच पद्धतीने आपली ही पट्टी जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एकदम प्रॉपर आपल्याला ही पट्टी जोडून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण आतल्या बाजूने काही एक्स्ट्राचा जो कपडा राहिलेला असतो तो देखील कट करून घ्यायचा आहे. धागे वगैरे जे निघालेले असतात ते देखील कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे पट्ट्या जोडलेल्या आहेत ना, त्या पट्ट्यांना आपण दाबटीप देऊन घेणार आहेत, जेणेकरून आपण जेव्हा पलटी करू पट्टी ती एकदम प्रॉपर पलटी होईल. बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही गळ्यांची पट्ट्या आपल्याला पलटी करून घेणार आहोत. आणि ही पट्टी आता जरी आपण शिलाई देऊन घेतलेली आहे, त्यानंतर आपण याला हात शिलाई करून घेणार आहे. त्यामुळे हात शिलाई केल्याच्या नंतर याची फिनिशिंग एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित दिसते. बघा, तर अशा पद्धतीने आपली ही पुढील भाग तयार झालेला आहे. त्यानंतर मी मार्किंग करून घेतलेले आहे लूप्ससाठी. तर या पद्धतीने आपल्याला लूप्स तयार करून घ्यायचे आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम अतिशय सावकाश पद्धतीने आपल्याला हे लूप्स तयार करून घ्यायचे आहे. आणि शेवटी जिथे आपली शिलाई संपते तिथे आपल्याला ही शिलाई पॅक करून घ्यायची आहे. या पद्धतीने पूर्ण शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे. जे काही धागे वगैरे जे निघलेले असतात ते देखील कट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्या पूर्ण ब्लाऊजची हे जोडून झालेले आहे. तर आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. जो काही थोडासा कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. एकावर एक शोल्डर ठेवून जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला उलट्या बाजूने हे शोल्डर जोडून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे शोल्डर आता आपण जोडून घेणार आहोत. याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचे शोल्डर आणि फ्रंटचा पार्ट जोडून घेणार आहोत. शोल्डर जोडताना देखील आपल्या शोल्डरला आपण जी सुरुवातीला टिप घेतो ना तीच देखील आपल्याला लॉक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली शोल्डरची जी शिलाई आहे ती उसवली जात नाही. एकदम प्रॉपर व्यवस्थित फिटिंगमध्ये शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एकावर एक हे पार्ट दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचे आहे. आणि ठेवून घेतल्याच्यानंतर आता बघायचं आहे की मोंड्यामध्ये एखादा पार्ट खालीवर राहतो आहे का काय, तर त्या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने आपल्याला बघून घ्यायचे आहे. तर इथे आपले दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून बघितले तर दोन्ही एकसारखेच आहे. मग आपण आता पुढे बाही जोडून घेणार आहोत. तर बाही जोडताना जो खड्ड्याचा भाग आपण कापला होता तो आपल्याला मुंड्याच्या पुढच्या बाजूने घ्यायचा आहे. तर या अशा पद्धतीने आपल्याला बाही हलक्या हाताने जोडून घ्यायची आहे. या पद्धतीने आता आपण दोन्हीही बाह्या जोडून घेणार आहोत. बघा, तर आता बाह्या जोडून झाल्या, आपल्या दोन्ही बाह्या जोडून झाल्याच्या नंतर आता आपण
वळूया फिटिंगकडे. तर फिटिंग करताना आपण या पद्धतीने बॉक्स फिटिंग करणार आहोत. तर सरळ बाजूने आपण शिलाई घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज उलटा करू तर हे धागे वगैरे सगळे आतमध्ये लपले जातील आणि ब्लाऊज निपासण्याची ही शक्यता नसते. अशा पद्धतीने दोन्हीही बाजून मी हा ब्लाऊज जोडून घेणार आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने जोडून घेऊन मग तो उलटा करून आपली जी काही मापे आहे त्या मापानुसार आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे. हे जोडून झाल्याच्या नंतर उरलेला जो काही आपला कपडा राहतो थोडाफार तो आपण कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला कपडा पूर्ण कट झाल्याच्या नंतर आता आपण ब्लाऊज उलटा करून घेणार आहे. उलट्या बाजूने अगोदर आपण एक शिलाई देऊन घेणार आहे आणि त्यानंतर आता आपण मापे टाकून घेणार आहोत दिलेल्या मापाप्रमाणे. तर आपलं कमरेचं माप होतं 25, तर 25चा चौथा भाग घेतला मी 6.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे. त्यानंतर छातीचं माप आपलं आहे 30 इंच, तर 30चा चौथा भाग 7.5 इंच आणि दंडघेर आहे 10च्या नेमे 5 करून या पद्धतीने मी आपली ही फिटिंग आखून घेतलेली आहे. आणि ही फिटिंग आखून घेतल्याच्या नंतर त्यावर मी ही शिलाई करून घेतलेली आहे आणि याचप्रमाणे शिलाई मी आतमधून 2 ते 3 टिपा पाव इंचाच्या अंतरावर टाकून घेणार आहे. या पद्धतीने आपण आतल्या बाजूने 2 ते 3 टिपा एक्स्ट्राच्या टाकून घ्यायच्या आहे. या पद्धतीने दुसऱ्याही बाजूने आपल्याला फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे. तर ज्या पद्धतीने आपण अगोदर फिटिंग केली होती त्याच पद्धतीने आपल्याला ह्या बाजूने देखील मापे टाकून घ्यायचे आहे. कमरेचं माप 6.5, 25चा चौथा, छातीचं माप 7.5, 30चा चौथा भाग आणि दंडघेर 10 आहे पूर्ण, तर त्याचा अर्ध 5 इंचावर आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपण त्याचे आखून फिटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली ही ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची असते. तर या पद्धतीने हा ब्लाऊज आपला इथे शिवून रेडी झालेला आहे. बघा तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाऊज झालेला आहे. तर हा व्हिडिओ मी पूर्ण कटिंग सहित पेपर पॅटर्न काढण्यापासून अस्तरवर कापण्यापासून तर स्टिचिंग पूर्ण व्हिडिओ आपण यामध्ये शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर एका ताईंची कमेंट होती की ताई, व्हिडिओला ऑडिओ क्लिप लावण्यापेक्षा गाणे वगैरे लावण्यापेक्षा तुम्ही बोलून व्हिडिओ बनवत जावा, जेणेकरून व्यवस्थित समजले जाईल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.